तर आसनसोलमधल्या तृणमूलच्या कार्यालयामध्ये आगीची घटना घडलेली आहे। भाजप कार्यकर्त्यांनी आग लावल्याचा तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे। पश्चिम बंगालमध्ये आसनसोलमधल्या तृणमूलच्या कार्यालयात आग लागलेली आहे आणि ही आग भाजप कार्यकर्त्यांनी लावली असा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे। ज्या दिवशी मतदान झालेलं होतं 2 टप्प्यामधलं मतदान त्यावेळेला देखील आणि आज सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर अनेक भागांमध्ये अनेक मतदारसंघांमध्ये राडा बाचाबाची तृणमूल आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने या घटना घडलेल्या होत्या। मात्र आता या निवडणुकीला कुठेतरी गालबोट लागल्याचं पाहायला मिळतंय। तृणमूल काँग्रेसचं हे आसनसोलमधलं कार्यालय आणि या ठिकाणी आग लावण्यात आली। भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही आग लावली असा आरोप तृणमूलकडून करण्यात आलाय। याआधी देखील या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती, खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली होती। या कार्यालयाच्या बाहेर जी वाहनं होती त्यांची देखील तोडफोड करण्यात आली होती। तर ममता बॅनर्जींच्या कोलकात्यामधल्या घराची सुरक्षा जी आहे ती आता वाढवण्यात आलेली आहे। पश्चिम बंगालच्या अनेक शहरांमध्ये टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडे होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ममता बॅनर्जींच्या घराची सुरक्षा ही वाढवण्यात आली। कोलकात्यातल्या घराची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। जे शहरात टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडे सुरू आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ममता बॅनर्जी यांच्या कोलकात्यातल्या घराची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। अनेक शहरांमध्ये टीएमसी आणि भाजप कार्यकर्ते हे आमने-सामने आलेले आहेत, त्यांच्यामध्ये राडे झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे काही वेळापूर्वीच ममता बॅनर्जी यांनी दिलेली ही प्रतिक्रिया देखील आपण या ठिकाणी पाहताय। पश्चिम बंगालच्या अनेक शहरांमध्ये टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडे झाल्याचं पाहायला मिळतंय। त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आता ममता बॅनर्जी यांच्या घराच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात आग लागलेली आहे, असे अनेक भागात राडे झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या ममता बॅनर्जी यांच्या कोलकात्यातल्या घराबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे। खबरदारी म्हणून कोलकाता पोलिसांनी आज कोणीही विजयी रॅली काढू नये अशा सूचनाही दिल्या गेलेल्या आहेत आणि जर उद्या विजयी रॅली काढायची असेल तर परवानगी बंधनकारक असल्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत। 15 वर्षांपासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलची या ठिकाणी सत्ता, मात्र या सत्तेला सुरुंग लावलेला आहे तो म्हणजे भाजपनं। काँग्रेस